येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण तेथे एकत्र जमलेले असतात. त्यावेळी तो माणूस सांगत असतो की आजचा निकाल हा ऐतिहासिक लागलेला आहे, तर वेळ न दवडता आपण बक्षीस जाहीर करू. तर त्याचवेळी अण्णा मोठ्याने ओरडतात आणि उठून उभे राहतात आणि स्टेजकडे जातात. स्टेजवर जाऊन माईक हातात घेतात आणि म्हणतात, विजेत्याचं नाव घेण्याची काय गरज आहे? दरवेळी तेच नाव ऐकून पाठ झालं की सगळ्या पंढरपुराला. तर खाली बसलेला एक माणूस त्याच्या मित्राच्या कानात म्हणतो, अरे यांना कोणी सांगितलं का नाही, आज तर मंजिरी जिंकली आणि हा बघ. तर अण्णा रायाला म्हणतात, मेरा बच्चा, मैदान मारलं ना तू, मग मागे का उभा आहेस, ये की वर. आणि अण्णा सगळ्यांना सांगतात की या टायमाला मी बक्षीस नाही घेणार, माझा बच्चा राया बक्षीस घेईल. आणि रायाला म्हणतो, ये की वर, काय लाजतोय नव्या नवरीसारखा आणि कसल्या करतोय खानाखुना. त्यावेळी राया स्टेजवरती जातो. तर अँकरिंग करणारा माणूस पुढे येतो आणि अण्णांच्या कानात सांगतो की यावेळी स्पर्धा राया नाही तर एक मुलगी जिंकली आहे. तर अण्णा सगळ्यांसमोर चिडचिड करत नाहीत आणि त्या माणसाला म्हणतात, हत्तीच्या, अरे तेवढंच ना, मग बोलवा ना तिला, कार्यक्रमाला उशीर होतोय. तर अँकरिंग करणारा माणूस म्हणतो, मित्रांनो, अण्णांचा थोडा गैरसमज झाला होता, चला तर मग जोरदार टाळ्यांनी विजेत्याला बोलवूया. मंजिरीचं नाव घेतलं जातं. तर मंजिरी नानांना म्हणते, नाना तुम्ही पण चला की, हा मान तुमचा आहे. तर नाना म्हणतात, नाही, हा मान तुझा आहे, तू जायला पाहिजे, जा. तर मंजिरी स्टेजवरती जाते. तर राया तिच्याकडे रागाने बघत असतो. त्यावेळी अण्णा म्हणतात, यावर्षी एक मात्र चांगलं झालं बघा, दरवर्षी जिंकणाऱ्या रायाला एका पोरीने हरवलं बघा. तर मंडळी, यावर्षी या पोरीनं जिंकून नवा इतिहास रचला आणि ते बघायचं भाग्य आलं बघा आमच्या नशिबात. त्यामुळे मंडळी, आमची अशी इच्छा आहे की या मंजिरीला राया ट्रॉफी देणार. राया मंजिरीला ट्रॉफी देताना म्हणतो, आज ही ट्रॉफी मी तुला देतोय, पण एक दिवस असा येईल की ही ट्रॉफी तूच मला देशील आणि यो सबूत आहे या रायाचा. तर मंजिरी म्हणते, चालतंय की, वाट बघेन त्या दिवसाची. काय आहे ना, जर माझ्या रायाच्या मनात हेच असेल ना, तर तसंच होईल, माझ्या विठू रायाच्या. त्यानंतर फेटा बांधायचा असतो. तर अण्णा म्हणतात, तर मंडळी, जसं मानाच्या फेट्याचा मान मोठा असतो, तसंच फेटा बांधणाऱ्याचा सुद्धा मान मोठा असतो. आणि ही शर्यत मानाच्या फेट्याची, पांडुरंगाच्या आशीर्वादाची आहे. आणि म्हणून इतकी वर्ष शर्यत जिंकणारा माझा राया या मंजिरीला फेटा बांधणार बघा. मंजिरीला मनामध्ये सकाळी त्या गुंडांनी केलेला तमाशा आठवत असतो. तर ती मनात बोलते, पांडुरंगा, हे सगळं तूच घडवून आणतोयस हे कळतंय मला. सकाळी अख्ख्या गावासमोर माझ्या नानांचा अपमान झाला. आता तूच ही संधी आणून दिलीयस, ज्यामुळे माझ्या नानांचा मान मी त्यांना परत मिळवून देऊ शकते. आता सगळे त्यांना पुन्हा मानानं बघणार. तर राया फेटा घ्यायला जातो. तर मंजिरी म्हणते, अण्णा, हा फेट्याचा मान मी नाही घेऊ शकत. खरंच या फेट्यावर ज्यांचा अधिकार आहे त्यांना मी इथे बोलावू इच्छिते. तर अण्णा म्हणतात, मग बोलवा की, कार्यक्रमाला उशीर होतोय. तर ती म्हणते, या फेट्याचा मान माझा नाही तर माझ्या नानांचा आहे आणि ती नानांना वर बोलावते. तर नाना नको म्हणत असतात. तर मंजिरी म्हणते, आता तर यावंच लागेल तुम्हाला, या की. मंजिरी स्वतःच खाली जाऊन नानांना वर घेऊन येते. त्यानंतर राया त्यांना फेटा बांधतो. फेटा बांधत असताना राया रागानेच मंजिरीकडे पाहतो आणि मनात म्हणतो, अण्णासाहेबांच्या जागी आज दुसऱ्याला फेटा बांधावा लागतोय, याचा वचपा काढल्याबिगर आत्मा थंड होणार नाही. आणि त्यानंतर राया नानांच्या हातात बक्षिसाचं पाकिट देतो. तर नानांना आठवत असतं, ते म्हणाले होते की जर एखादा माझा मोठा मुलगा असता तर त्याने भाग घेतला असता शर्यतीमध्ये. त्यावेळी ते मनात विचार करतात, मुलगी मुलापेक्षा कमी नसते, तू माझी शान आहेस, नाव काढलंस पोरी. त्यांना मंजिरीचा खूप अभिमान वाटत असतो. तर मंजिरीचा भाऊ तेथे मोबाईल घेऊन येतो आणि म्हणतो, मंजिरी ताई, एक फोटो. तर मंजिरी म्हणते, हो काढ ना. मग तिचा भाऊ आधी अण्णांना बाजूला व्हायला सांगतो आणि नंतर रायाला म्हणतो, राया भाऊ, थोडं बाजूला, फॅमिली फोटो आहे. तर अण्णा रायाला म्हणतात, आता शिल्लक काय राहिलंय म्हणतो मी, होती ती इज्जत तू मातीत मिळवलीस, आता अंगावरचे कपडे पण उतरवणार आहेस का. तर अण्णा आणि अण्णांच्या पाठोपाठ राया तेथून निघून जातो.
अण्णा गाडीपाशी येतात तर राया म्हणतो, अण्णा काहीतरी बोला की. तर अण्णा रायाच्या गच्चीला धरून त्याला ओढतात आणि त्याला म्हणतात, तू त्या डिपिकटला गाडी चालवायला का दिलीस? जिंकायचं तुला होतं की रे, मग नको तिकडे डोकं का चालवलंस तू? मला फक्त मानाचा फेटा पाहिजे होता, फेटा. म्हणून मी तुला लाखाचं बैल दिलं, लाखाचं. तरी बी तिथं घाण केलीस तू. तर राया म्हणतो, अण्णा पुढच्या बारी. तर अण्णा म्हणतात, पुढच्या बारीला राहिलं र, पण या बारीचं काय? यो दिस बघायला लावलास तू मला. किडा होता तो, नालीतला किडा. मी आणलं तुला माणसात. हरला ना तू. आता एक काम कर, त्या बैलांना उडव. बिनकामाच्या जनावरांना अण्णा ठेवत नसतो. त्या बैलासारखा तू पण माजलायस. यापुढं जर अण्णाचं नाव कापलंस तर तुला बी त्या बैलासारखं टोनगा असं म्हणून त्याला लांब ढकलतात आणि अण्णा गाडीतून निघून जातात. तर राया मनात विचार करतो, बैलांना उडव. आज शर्यत हारली त्यात त्या मुक्या जनावरांचा काय दोष? ते तर जीव तोडून पळाले. जर दोष कुणाचा असेल तर तो माझा आहे. त्यामुळे जी काही शिक्षा होईल ती मलाच झाली पाहिजे. मंजिरी घरातील विठुरायाच्या पाया पडत असते आणि त्याला म्हणते, राया मला माहीत होतं बघ, तूच आमच्या हाकेला धावून येणार. तुझे हे आशीर्वाद कायम असेच आमच्या सोबत राहू दे. हां, आता चादरीचा खप होऊन पैसे नसतील मिळाले, पण शर्यत जिंकून मिळालेच की. ही पण तुझीच लीला म्हणायची. मला माहिती आहे, आज नंदीच्या रूपात तूच तेथे येऊन मला शर्यत जिंकवलीस. आता तू तुझा शब्द पाळलास, मग मी कशी मागं राहू? हे बघ, खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते तुला. जिजीला मात्र ईशाने बोललेलं आठवत असतं की आज 20,000साठी मम्मीने सकाळी काय मंजिरीची वाट लावली. तर जिजी मनात विचार करते, मला चांगलंच माहिती आहे मंजिरी, आज सकाळी बरंच काही घडलंय जे तुला माहिती आहे आणि तेच मला काढून घ्यायचंय. त्यावेळी मंजिरी पण बाहेर येते तर जिजी तिला विचारतात, मंजिरी तुला काकूने आज सकाळी पैसे कस काय दिले ग? तर मंजिरी म्हणते, मी सांगितलं की तुला, मी मागितले आणि तिने दिले. तर जिजी म्हणते, लगेच? तर मंजिरी म्हणते, कसे बसे दिले, पण दिले ना, ते महत्त्वाचं. तर जिजी विचारतं, सांग बरं मला काय झालं ते. तर मंजिरी म्हणते, अगं जिजी सोड ना, झालं ना आता शेवट सगळं चांगलं, मग कशाला उगाच. तर जिजी म्हणते, नाही मला सांग काय घडलं ते सगळं सांग. तर मंजिरी म्हणते, हे बघ जिजी, जाऊ दे आता, जे झालं ते झालं. तर जिजी म्हणते, तुला तुझ्या रायाची शपथ आहे, तुला सांगावंच लागेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिजी पैसे कचऱ्याच्या डब्यात टाकते आणि काकीला म्हणते, तुझे पैसे काढून घे. तर काकी म्हणते, मी या घाणीत हात नाही घालणार. तर जिजी म्हणते, मग सकाळी मंजिरीसोबत असं वागायला तुला काहीच वाटलं नाही का? जोपर्यंत तू मंजिरीची माफी मागणार नाहीस तोपर्यंत हे पैसे विसरायचे. तर काकू म्हणते, मी नाही मागणार माफी. तर जिजी म्हणते, मग पैसे विसर. दुसरीकडे राया त्याच्या मित्रांसमोर म्हणत असतो, मंजिरीला कोणत्याही परिस्थितीत अण्णांच्या समोर येऊन माफी मागायला लावणार म्हणजे लावणारच. मंजिरी रिक्षाची वाट बघत उभी असते. त्यावेळी तेथे एक रिक्षा येतो, त्यामध्ये राया असतो. तर तो तिला म्हणतो, गपगुमानं गाडीत बस. ते खाली उतरल्यानंतर तेथे एक फुटबॉल येतो. तर राया म्हणतो, कोणाला मस्ती आली आहे रे? आणि त्याचवेळी दुसऱ्या हिरोची एंट्री होते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.